चालू झालं हो. इकडे यायचं बघा. जोडीने या बघा या 6 जाड्या आहेत. बरोबर हो. 1 2 3 4 5 मध्ये एक टाकली 6 आहे. बरोबर हो. ही उडायची, ही जाडी अशी लावायची, परत हे झाकण लावायचं. झाकण लावलं ही चड्डी चढवायची. जसं पाहिजे तसं बारीक दळलं जातं इथं. हो. बरोबर गव्हासाठी 2 नंबरची जाडी लावलेली. हो. मग चक्की चालू करायची. बरोबर त्याच्यात जेव्हा तुम्ही दांडे टाकणार तेव्हा इथं सेन्सर आहे. सेन्सर ऑन झालं तर चक्की चालू होते. चक्की चालू झाली का एवढं तुमचं 7.5-8 किलो दळलं जाईल. दळल्यानंतर परत चक्की बंद होईल. बरोबर चक्की बंद झाली म्हणजे समजून त्याच्या दळण दळलं गेला. हो. बरोबर त्याच्यानंतर जेव्हा तुम्हाला मसाला दळायचा आहे, जेव्हा मसाला दळायचा आहे तेव्हा हे कुकर ओपन करायचं. इथून तुम्हाला हळद वगैरे काय दळायचे हे बघा या हो. याला इथं असं लावायचं. हे लावलं इथून आता चक्की चालू करायला. चक्की चालू झाली. आता इकडनं काहीच करायचं नाही. इकडनं तुम्ही काहीच टाकायचं मध्ये बघा व्हिडिओ. हो. इकडनं काहीच टाकायचं नाही. जेव्हा तुम्ही इथून टाकणार तेव्हा हळद टाकायची. हळद टाकायचं नाही. आम्हाला काय करायचं हे जे बटन आहे हो. हे वरती करायचं. वरती केलं म्हणजे चक्की डायरेक्ट चालू होते. बरोबर हळद मसाला सर्व हा. चक्की चालू झाली. बरोबर त्याच्यात थोडं टाकायचं. इथे एक हळद करून टाकायचं. हळद टाकली की म्हणजे हळद मसाला वगैरे पुढे सर्व नंतर मसाला करायचे आम्हाला इकडनं करायचं. दळण भरताना इकडनं चालू करा फक्त हळद मसाला हळद मिरची मसाला खारीक खोबरं पोट सगळं टाका नाही. हळद मिरची मसाला खारीक खोबरं सगळं दळलं हो. या ना तुम्ही या ना गहू